बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। म्हाडाचे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप आर पाटील यांनी सांगलीत पत्रकारांना ऐकवली। सदाभाऊ खोत यांनी सेना भाजपवर टीका केल्याचा सूर या क्लिपमध्ये ऐकायला मिळतो। त्यांनी त्यांच्या मतदारसंघात 50-50 कोटी वाटल्याचा दावा क्लिपमध्ये करण्यात आलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो असतो तर विधान परिषद तरी मिळाली असती असा दावाही त्यांनी केलाय। सदाशिव खोत हे युतीचे उमेदवार आहेत आणि त्यांनीच म्हटलंय हॅस्टिंग ऑपरेशनमध्ये की भारतीय जनता पार्टीचे लोक प्रत्येक मतदारसंघामध्ये 50-50 कोटी रुपये खर्च करतायत। आता त्यांच्या मित्रपक्षाचा उमेदवार असलेला एक जबाबदार माणूस जर ही माहिती सांगत असेल तर हिची अतिशय गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे। निवडणूक आयोगाने एक स्वतंत्र कमिशन नेमून या सगळ्या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यानं